नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आपण बघितला असेल. आजचा दिवस मित्रांनो महाभयानक असा होता, कारण सगळ्यांना वाटलं होतं का बाबा सगळे ग्लोबल क्यू चांगले आहेत आणि आपलं मार्केटसुद्धा सकाळी ओपनिंग चांगलं झालं. पण का त्यानंतर आपण बघितलं असेल का जशी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग चालू झाली तर ती प्रॉफिट बुकिंग थांबायचं दिवसभरात नावच घेतलं नाही. आपण बघूया आता म्हणजे आज दिवसभराची साधारणतः जी काय होती ती मार्केटची रेंज काय होती. आता बघितलं आपण बघा, आपण जर समजा खाली बघितलं तर लोअर एंडला जवळजवळ 21,576 ची रेंज होती खाली, म्हणजे जवळजवळ तो आजचा लो होता. आणि टॉप जर बघितला आपण तर टॉप जो होता तो टॉप बघा मित्रांनो, आजचा जर आपण बघितला तर तो टॉप होता 21,835च्या आसपासचा, आणि म्हणजे जवळजवळ 200-250 पॉईंटची निफ्टीची आजची दिवसभराची रेंज होती. आता मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, विचार काय करायचा आहे का मार्केटमध्ये एवढी प्रॉफिट बुकिंग का झाली. आपण बघितलं असेल सगळ्या ज्या सरकारी कंपन्या गेल्या आठवड्याभर वाढल्या होत्या, PSU सेक्टर जे आपण म्हणतो, आणि ते जे वाढलेलं होतं तर ते सगळं तर त्या सगळ्या सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग आली. आपण कुठली सरकारी कंपनी बघा, सरकारी बँका बघा, त्याच्यामध्ये 5% 10% करेक्शन आलेलं आहे. आणि मग आपण त्याचबरोबर बघितलं असेल मिड कॅप सेक्टर असेल, स्मॉल कॅप सेक्टर असेल, त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग झालेली आहे. आणि त्यामुळं मार्केट मित्रांनो खाली पडण्यास त्याची मदतच झाली. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे बँक निफ्टीसुद्धा काही सुधारायचं नाव घेत नाही, आणि त्याचासुद्धा प्रेशर निफ्टीवरती आला. आणि फक्त आपण जर बघितलं थोडं फार्मा सेक्टर आणि IT सेक्टरमध्ये जरा तेजी होती. तर आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे का निफ्टीमध्ये साधारणतः आपल्याला काय करायला पाहिजे. आपण साधारणतः 5 दिवसाचा चार्ट लावूया. आता जर आपण 5 दिवसाचा जर चार्ट लावला तर आपल्या 5 दिवसाच्या चार्टनुसार असं दिसतंय बघा. 5 दिवसाच्या चार्टनुसार निफ्टी जवळजवळ 5 दिवसाच्या लोला, म्हणजे आठवड्याभराचा चार्ट लावला मी. आता त्यानुसार निफ्टी ह्या आठवड्याभराच्या लोला आहे आणि त्याच्या आसपासच क्लोज झालेला आहे. आणि त्याचा टॉप किती आहे त्याचा, तर हा आठवड्याचा टॉप आहे 22,050, आणि तिथून निफ्टी जवळजवळ 450 पॉईंट खाली आहे. आता जर महिन्याभराचा जर आपण चार्ट बघितला तर तो महिन्याभराचा चार्ट आपल्याला काय सांगतो. महिन्याभराचा चार्ट आपल्याला जो काही लो दाखवतो तो लो आहे साधारणतः 21,100 साधारणतः 45च्या आसपास, समजा 21,150च्या आसपास आपण तो लो साधारणतः म्हणूया. आणि मग आता जर आपण बघितलं असं बघा इथं जर आपण बघितलं बघा, इथपासून मित्रांनो बघा, ही जी तारीख आहे ती तारीख आहे साधारणतः 24 जानेवारी. आता म्हणजे 24 जानेवारीपासून निफ्टी बघा 21,150 पासून का कितीपर्यंत गेला, 22,050 पर्यंत गेला. 900 पॉईंटची रॅली झाली आणि त्यातून परत आता थोडं करेक्शन चालू झालेलं आहे. आता मग आपल्याला इथे साधारणतः निफ्टीला सपोर्ट कुठे निफ्टी घेऊ शकतो त्याचं आपल्याला मित्रांनो कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता इथं आपण बघूया बघा. आता जर आपण हा चार्ट बघितला त्या चार्टनुसार बघा मित्रांनो बघा, इथे जर आपण बघितलं तर हा 21,150चा आपल्याला आपण म्हणूया चांगल्यापैकी सपोर्ट आहे. म्हणजे सपोर्ट म्हणजे त्या ठिकाणावरून मार्केट बाउन्स बॅक झालेला आहे तर साधारणतः मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी. आणि मग आता आणखी त्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यानंतर बघा, इथे जर आपण बघितलं परत बघा, इथे बघूया आपण, इथे जर बघितलं तर त्यानंतर 21,485ला ही आपण जर बघितली तर ग्रीन कॅन्डल मोठे प्रमाणात तयार झालेली आहे. आणि तिथून जवळजवळ 500-550 पॉईंट निफ्टीनं वरती आपल्याला बाउन्स बॅक दिलेला आहे. आणि तर मग आपल्याला बघा हा जो एरिया आहे ना बघा, हा एरिया जो आहे तर हा एरिया हा साधारणतः आपल्याला मित्रांनो निफ्टीसाठी आपल्याला चांगल्यापैकी सपोर्ट राहील. म्हणजे तो कोणता, तो आहे 21,488च्या आसपास. आणि म्हणजे जर आपल्याला त्या लेवलला जर निफ्टी जर भेटली तर त्या लेवलला आपण निफ्टी बाय करायला आपण काय हरकत नाही. आणि पण आता तोपर्यंत अजून सुद्धा मार्केटमध्ये म्हणजे साधारणतः निफ्टीमध्ये आपल्याला 100-125 पॉईंटचं करेक्शन येऊ शकतं. आणि जर समजा ही लेवल जर होल्ड केली नाही तर मग आपल्याला डायरेक्ट निफ्टी परत 21,150 पर्यंत, म्हणजे इथून अजून जवळजवळ 400-450 पॉईंटचं करेक्शन दिसू शकतं. आणि मग आपल्याला मित्रांनो बघा, आपल्याला जेवढी 21,500च्या आसपास निफ्टी भेटेल त्या ठिकाणी बाय करायचं आहे. स्टॉप लॉस 21,450चाच लावायचा आहे. आणि टार्गेट राहील आपल्या वरती निफ्टीचं, ते जर आपण टार्गेट बघितलं तर ते टार्गेट आपल्याला बघा निफ्टीचं राहील इथपासून बघा, पहिलं टार्गेट 21,775, आणि इथं बघितलं असं आपण बघा, इथं ही काय रेंज आहे बघा, ही रेंज आहे. तर आता ही रेंजच्या वरती क्लोज होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो पहिला रेजिस्टन्स आहे, इथं आपल्याला चार्टवरती सगळं दिसतंय. आता ती रेंज जोपर्यंत निफ्टी क्रॉस करत नाही तोपर्यंत
आपण मित्रांनो जास्त मार्केटमध्ये तेजीमध्ये जायचं नाही. आणि खाली सपोर्ट जो आहे तो खाली सपोर्ट आपल्याला ह्या लेवलला राहील आणि त्याच्या अगोदरचा सपोर्ट ह्या लेवलला राहील. आता आपल्याला मित्रांनो साधारणतः निफ्टीमध्ये लेवलच्या आसपास काम करावं लागेल. मग आपल्याला शॉर्ट कुठं करायचं आहे, तर निफ्टी शॉर्ट करण्यासाठी आपल्याला आपण साधारणतः त्याचा पण आपण चार्ट बघूया, तो पण आपल्या लक्षामध्ये येईल चार्ट. त्याच्यासाठी आपण आजचा चार्ट लावूया. आजच्या चार्टनुसार आपल्याला लगेचच्या लगेच कळेल का बाबा नेमकी आपल्याला काय करायचंय. आता इथे बघा, आपण जर बघितला आजचा जर चार्ट बघितला, एका दिवसाचा जर चार्ट बघितला, तर बघा एका दिवसाच्या चार्टनुसार आपल्याला इथे हा जो आजचा टॉप आहे ना, तो टॉप आजचा टॉप जवळजवळ 21,800च्या आसपासच आहे तो. आता जो हातचा जो टॉप आहे, तर तो टॉप साधारणतः 21,800च्या आसपासचा आहे. तो टॉप जोपर्यंत आता निफ्टी क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला जास्त तेजी मार्केटमध्ये करायची नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल बघा, इथं साधारणतः कन्सोलिडेशनची रेंज आहे. त्याच्यानंतरचा परत जो निफ्टीमध्ये पहिला रेजिस्टंट आहे तो 21,723. त्याच्यानंतर हा 21,670. आणि म्हणजेच आता आपल्याला पहिली लॉंग पोझिशन कुठे घ्यायची आहे, आपल्याला पहिली लॉंग पोझिशन घ्यायची आहे, ती पहिली घ्यायची आपल्याला बघा 21,485ला. आणि किंवा आता जर आपल्याला समजा ती पोझिशन नाही भेटली तर मग आपल्याला पोझिशन घ्यायची आहे ती बघा 21,670च्या वरती. पर तोपर्यंत आपल्याला लॉंग पोझिशन घ्यायची नाही. कारण बघा इथं जर आपण हा जो रेजिस्टंट आहे बघा, आता ही जी रेजिस्टंटची लेवल आहे ना, तर ती लेवल जोपर्यंत आता निफ्टी क्रॉस करत नाही, त्याच्यावरती क्लोज होत नाही, तोपर्यंत आपल्याला निफ्टीत बाय पोझिशन घ्यायची नाही. कारण आता हा निफ्टीसाठी पहिला झाला आहे रेजिस्टंट आणि तो क्रॉस करणं खूप गरजेचं आहे. मग आपल्याला मित्रांनो बघा, आपल्याला सेल करण्याची जी काही रेंज आहे ती साधारणतः 21,800 आहे ही. आणि आपली बायची रेंज आहे ती पहिली एक तर तुम्ही 21,670च्या वरती जाऊ द्या किंवा 21,485च्या आसपास तिला खाली येऊ द्या. आपण त्यावेळेसच निफ्टीमध्ये मित्रांनो कुठलीही पोझिशन घ्यायची आहे. आता मित्रांनो ही झाली उद्याची आपली साधारणतः निफ्टीची जी काय रेंज आहे त्याबद्दलची माहिती. आणि काय करतं तेव्हा मित्रांनो, जर माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यानंतर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हा मित्रांनो, का ज्या कोणाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल त्यांच्यासाठी डीमॅट अकाउंटची लिंक आपण खाली दिलेली आहे. 5 पैसा असेल, शामको असेल, त्याची आपण खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण अकाउंट ओपन करू शकता. आणि आणखीन एक महत्त्वाचं का, माझ्या ह्याच नावाचा मला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. आपल्या काही समजा क्वेरी असतील अकाउंट ओपन करण्यासाठी, जर आपल्याला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला गायडन्स केलं जाईल. आणि तोपर्यंत मित्रांनो असे माझे चांगले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा.